सो हाय हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण गाजराचा हलवा करणार आहे. तर खूप दिवसांनी आणि गाजर खूप मार्केटला खूप छान येत होते. तर गाजराचा हलवा खायची इच्छा झाली तर म्हटलं बघूया साध्या पद्धतीने आपल्या करूया. आणि आता मार्गशीर्ष पण आपले सुरू होत आहेत. तसे पण पुढच्या आठवड्यापासून गुरुवारपासून चालू होतील. आता अमावस्येमध्ये गेला तर गुरुवार तर आता सुरुवात होती गोडाधोडाचे परत प्रत्येकाच्या घरी. तर गाजर छान वाटले काल मार्केटला गेली तेव्हा. तर म्हणून म्हटलं चला आज गाजराचा हलवा करूया. गुरुवार सुद्धा आहे आपल्या स्वामींना दाखवण्यासाठी सुद्धा नैवेद्य. तर चला मग स्टार्ट करते मी आपला. सो हे बघा खूपच मस्त. आता गाजर व्यवस्थित मी सोलून घेतले. मार्केटला छान येत आहेत आता, स्वस्त पण आहेत गाजर. ह्या सीझनला चांगलेच असतात म्हणा. तर फटाफट आता मी साफ करून घेते. सोलून वगैरे घेते. किसायचं आहे, किसून घेते पटकन. वेळ होतो आहे. थोडं मठात सुद्धा जायचं आहे पाया पडायला. म्हणून खूप दिवसाने गेलो नाही आहे. तर आता बघू, आता थोडा हलवा करते आवरते आणि मग मठात सुद्धा जाऊन येते. आपला गाजर किसून झालाय व्यवस्थित आणि मी तूप घालून घेतलं. श्री आलाय. काय हवंय मला सांग. काय हे काय आहे? याचं नाव सांग मला. काय कुंकुमा याचं नाव आहे? नीट बोल. याचं नाव काय? चावी. चावी काय नाही काही चाललं. सो तूप थोडं गरम झालंय आत्ताच घालून घेतलंय. तर आता मस्तपैकी तुपात भाजून घेते. सो गाजर घालून घेतले. आता परत ते बारीक गॅसवरती. काय हवंय श्री? मम्मा आली नाही आली आहे. अरे ती गावी गेली आहे श्री. कोण काय आलं? मम्मा हो येते 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 येते. हो येणार आहे. श्रीची सरोज मम्मी गावी गेली आहे. तर तो रडतोय जायला. त्यामुळे मम्मा करते. तिथे काय फिरायला भेटतं नाही इकडनं तिकडे त्या रूममध्ये दोन्ही साईडला. तर बारीक गॅसवरती व्यवस्थित ढवळून घेते. आणि एक साईडला आता माझा छोटासा पुलाव भात करायचा आहे. तर ते होऊ देत. तर एक साईडला मी गाजर आणि बाकीची तयारी करून घेते. श्री हे बघा त्याचे खेळ बघा. चाव्या कुठे घालून लपवून ठेवतो मग आणि घरातल्या चाव्याच भेटत नाही आम्हाला आजकाल. आता तिथे ठेवायची आहे ती जागा. चला मग गाजर आळू देत व्यवस्थित बारीक गॅसवरच. जास्त फास्ट करायचं नाही कारण की मग जळलं की त्याची वास आणि टेस्ट पूर्ण खराब होते. सो चला मग. सो आपला गाजर छानपैकी आळत चाललंय. बारीक गॅसवरच केलंय. हो काय श्री? काय कोण? काय श्री? हॅपी बर्थडे टू यू. नीट बोलला मग. कोणाचा बर्थडे? अच्छा बरं थँक्यू. तू अभ्यास कर जा. हा आणि काय बहीण करत असते उलटा पलट तेवढा तो करायला बघतो. आता आणि बर्थडे ग्रीटिंगचं काहीतरी बनवलं होतं तर ते घेऊन खेळतो. सो थोडं आळू देत. तोपर्यंत मी इथे माझ्या भाताची तयारी करून घेतली. मठात जायचं आहे लेट होतोय ना पुढे. परत श्रीला बनवायचं वगैरे ते वाटण वगैरे करून घेतलं आहे. नुसतं पनीर भात करायचं आहे मला आणि पूजाला आवडतो म्हणून. चालू आहे व्यवस्थित. चला मग. सो गाजर व्यवस्थित आळलं आहे. तर आता मी साखर घालून घेते. प्रमाण असं आहे की 1 किलोचं साखर आहे गाजर आहे. तर 1 किलोच्या आसपास नाही पण थोडी कमी अशी घालून घेईन कारण गोड थोडं कमी लिमिटेड. तर अर्धी बरणी घालून घेतली. जवळजवळ गोड आवडत असेल तर गोड.
साखरेत आता घालणार आहे. व्यवस्थित त्याचं पाणी सुटू दे साखरेला. पण जेवढा छान बारीक गॅसवर मिळेल तेवढा कलर आपल्या गाजराला छान येतो. घाई करायची आहे, काही गोष्टी बारीक गॅसवरच छान होतात. शक्यतो तरी गोडाची तरी पूर्ण आलंय व्यवस्थित. आता दूध आणि आपले ड्रायफ्रूट्स घालून घेते. थोडंसं दूध घालते, जास्त असं नाही, कारण खवा मला घालायचा नव्हता याच्यासाठी. आता खवा कसेही येतात मार्केटमध्ये. सो मस्तपैकी साखरेला पाणी सुटलं आहे आणि मी काजू होते मोडून घेते पटकन, ते टाकले गेले. इथे काजू बारीक सॉरी आपले बदाम बारीक केले ते घालून घेते यामध्ये. तर आता मार्गशीर्ष आपले सुरू होत आहेत छानपैकी. गोडाधोडाचं होतच राहतं. आता सुरुवात झाली. आता इथे मी कुकर आपला लावून घेतलंय. शिटी होत नाहीये, होईल आता. तर मस्तपैकी अजून थोडासा मी दूध घालून घेणार आहे, कारण याच्यावरती दूध चालेल, कारण मला खवा नाही घालायचा होता. कारण खवा आता मार्केटला खूप चांगला मिळत नाही भेसळयुक्त असल्या कारणामुळे. तर त्यामुळे मी म्हटलं दूधच घालून घेऊया, कारण की शेवटी तो दुधाचाच प्रकार असतो. त्यामुळे तर आज माझा गाजर हलवा आणि मी मॅचिंगसाठी ऑरेंज झाले. तर चला मग दूध मी घालून घेत. थोडंसं बारीक गॅसवरच ठेवलंय, थोडं आळू देत. थोडं दूध घालून थोडं आळून घेईल. आणखी पाठीपुराचा आवाज येतो, पप्पा अभ्यास घेतात. आले आता तरी तुला नेहमी घेतो तसं. चला मग थोडंसं दूध घालून घेत आता. हे थोडं बारीक गॅसवरच करून घेते मस्तपैकी. सो आता वेलची पूड घालून घेते. गाजर मस्तपैकी आपल्या आणले आहेत. दूध पण घाललं गेलं आहे व्यवस्थित. तर पण हो हे घरीच असते, वेलची पूड करून ठेवलेली असते. सगळं जायफळ, सुंठ, वेलची आणि थोडीशी साखर घालून मिक्सरला वाटून ठेवते, जेणेकरून कधीतरी शिरात किंवा असं खीर वगैरे केली तर घालायला मिळते. रेडी असते. आता मी ते घालून घेते 2-3 चमचे व्यवस्थित. आणि सुंठ माझं थोडं जास्त असतं, मला आवडतं. सुंठाचं जरा प्रसादीसारखं वाटतं शिरायला वगैरे करते म्हणून. छोटे चमचे असल्या कारणामुळे तुम्ही समजून घ्या की मी बऱ्यापैकी 1 ते 1.5 चमचा घालून घेणार आहे, कारण आपली क्वांटिटी पण थोडी जास्त आहे. चलो फिर ओके. फटाफट श्री बसलाय, त्याला फोन देऊन बसवलाय कार्टून बघायला. पुस्तक सांगितलं तर अभ्यास करत नाही, म्हणून बसले अभ्यासाला. सो आपला रेडी आहे. जास्त काय तर त्याला अगदी खळखळीत करत नाही आहे, कारण खळखळीत केलं तर एकदम मग ते होतं. गाजराचा सॉफ्टपणा हलव्याचा असला पाहिजे म्हणून. तर माझा कुकरसुद्धा झाला आणि हलवासुद्धा झाला. तर पूजाला जेवायला वाढेन तेव्हा पूजा सांगेल, आपली टेस्टर मॅडम. कुठं उतरतेस? तो पूजा मॅडम आल्या आहेत, टेस्टला दिलाय हलवा, जेवायला बसतोय. तिला भूक लागली म्हणून. पूजा सांग कसं झालंय? गोड तर असणारच आहे, पण बरोबर आहे का गोड ते बघ. कसं आहे? छान आहे. चला मग आवडलंय. तसं तर आता जेवायला बसतोय मस्तपैकी. गार खूप झाल्या बाहेर आहे ना पूजा, थंडी खूप असते. ते स्वेटर घालूनच असते आता घरामध्ये. तिला मग बाय कर सगळ्यांना. आज जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कसं कवकवतोय आत्ताच त्याला कोणी सोपते आले आहेत. चायनीजच्या तिच्या पप्पाने केलं होतं, एवढं थंड बाहेर जास्त असल्या कारण. तर चला मग. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. जर छोटीशीच होती, जास्त मोठी करत नाही राहिली, कारण की थोडं गडबडीत कामं चालू होतं त्यामुळे. बाय बाय.